महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, वेगवान अपडेट्स आपण पाहूया। भाजपकडून प्रदेश कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। भाजपचे मंत्री कार्यशाळेला उपस्थित राहतील। भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक योजना आणि कार्यक्रम पार पडणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतच इतर प्रमुख महत्त्वाच्या नेत्यांची देखील उपस्थिती या बैठकीला असेल। सकाळी 11 वाजता दादरमधील वसंत स्मृतीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात आज ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे। दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर सदस्यही उपस्थित राहतील। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातील नाराजी यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जीआर काढून ओबीसींचं आरक्षण संपवल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातील लोकांनी एकत्रित करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना ताकद दाखवू असं हाकेंनी म्हटलंय। तर राधाकृष्ण विखे पाटलांना सामाजिक न्याय माहिती नसल्याची टीकाही लक्ष्मण हाकेंनी केली आहे। मराठा समाज सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध व्यवसाय सगळीकडेच असताना मागास कसा झाला? सोलापूरच्या सभेमध्ये लक्ष्मण हाकेंनी हा सवाल विचारलाय। आता सहकारामध्ये तुम्ही, कारखानदारीमध्ये तुम्ही, दुधाच्या चिलिंग प्लांटमध्ये तुम्ही, आता तुम्ही मागास कुठल्या अँगलनं झाला? कुठल्या अँगलनं मागास झाला तुम्ही? आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेलं? मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मधली कुठली जात पुढे गेली? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। हाकेंनी 2 समाजात शत्रुत्व वाढेल तसंच विशेष समाजातील महिलांना लक्ष्य करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात बीडमधील नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये अजून एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। हाकेंनी सभेमध्ये मराठा समाजासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे। त्यामुळे नेकनूर पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाकेंवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड जिल्ह्यात आतापर्यंत हाकेंविरोधात एकूण 4 गुन्हे दाखल झाले। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चानं त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे। हाकेंकडून विशिष्ट समाजातील महिलांना लक्ष्य करून आक्षेपार्ह शब्द वापरून 2 समाजातील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लेखी तक्रारीत करण्यात आलाय। लक्ष्मण हाकेंवर कायदेशीर गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले। एकाच घरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले 4,09,072 अर्ज तपासण्यात आले। यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 40,228 महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आहे। तर एकाच कुटुंबातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला म्हणून तपासाअंती अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासंदर्भातली माहिती शासनाला कळवली आहे। 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचं उघड झालंय। यामध्ये 84,709 लाडक्या बहिणींचा समावेश आहे। कधीपासून नाहीये तुम्हाला पेमेंट? 2 महिने झाले। काय सांगितलं यांनी? ते राशन कार्डचं सांगितलं त्यांनी। राशन कार्डवर 2 पेक्षा अधिक आहे। ताई, तुमचं कधीपासून बंद? 2 महिन्यापासून सर बंद आहे। तुमचं? जून पासून काय 3 महिन्याचे, कारण की माझं आणि माझ्या आईचं एकाच राशन कार्डावरती होतं, तर त्यामुळे पैसे येणार नाही म्हणे। हे सध्या त्यांचं ते 80% महिला त्यांनी चेक केल्या आहेत, त्याच्यामुळे पैसे आता काहींचे आलेत पण आमचे नाही आले, त्याच्यामुळे आम्ही ते चेक करायला आलोय। काही जणांचं आरटीओ डाटा निघलेला आहे, मोबाईल नंबर त्यांच्या आरटीओ लिंक असल्यामुळं काही आरटीआर पण भरतात, त्यासुद्धा लाभार्थी आहेत बरेचसे। 2 महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना लाभ न झाल्यामुळे ते आमच्याकडे येत आहेत। तुम्ही काय सूचना करताय? आता त्यांना जवळपासचे जे अंगणवाडी असतात त्यांच्या शेजारी, त्या अंगणवाडीला जाऊन त्यांना भेट द्यायला लावतो, त्यांचे डॉक्युमेंट सगळे घेऊन त्यांना जे कारण आहे, ज्या कारणामुळे त्यांना पैसे येत नाही आहे ते सविस्तर त्यांना सांगतो आणि त्यांना काय पुढे करता येईल त्या उपाययोजना त्यांना सांगून पुढे त्यांना लाभ चालू होईल सांगतो त्यांना।
किती दिवस तपासणी करण्यात आली, किती अंगणवाडी सेविकांनी हा सर्व्हे केला आणि समोर काय आलं याविषयी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. आपल्याकडे एका कुटुंबामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला आणि वयामध्ये 21 पेक्षा कमी आणि 65 वयापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. आपण त्या तालुकानिहाय याद्या बायफर्गेट करून तालुक्याला CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवल्या होत्या. साधारणतः जिल्ह्यातल्या 3,500 अंगणवाडी सेविकांनी हा 1.5 महिने सर्व्हे पूर्ण करून याच्यामध्ये व्हेरीफाय करून तो डाटा आपल्याकडे पाठवला आणि तो डाटा आपण शासनाकडे पुन्हा व्हेरीफाय करून शासनाकडे परत पाठवलेला. रत्नागिरीमध्ये एका मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलेची प्रशासनाकडून थट्टा उडवल्याचा प्रकार घडलाय. घरात 2 वेगवेगळ्या जेवणाचीही वानवा असताना चक्क महिलेच्या नावावर गाडी असल्याचं कारण देत बहुचर्चित लाडकी बहीण योजनेतून संगीता तावडेंचं नाव वगळण्यात आलंय आणि त्यामुळे ही योजना खरंच गरजूंच्या उपयोगी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. लाडक्या बहिणीची योजना आली होती म्हणून फॉर्म भरलेला तर तिथून तो फॉर्म 1 का 2 महिन्याने तो फॉर्म लेटर आलं. मला लेटर आलं वरून की त्याच्यावर असं लिहिलंय की 4 चाकी आमच्याकडे गाडी आहे. त्या 4 चाकी गाडी आम्हाला राहतं घर नाही आहे व्यवस्थित. शाळेत पुढे बसणारे विद्यार्थी हुशार होतात आणि मागच्या बाकावर बसणारा विद्यार्थी ढ असतो. दुर्दैवानं असा समज पालक आणि समाजात निर्माण झालाय. पण कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानं हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं शाळेत लक्ष लागावं यासाठी नवा उपक्रम हाती घेतलाय. केरळमधील शाळेच्या धर्तीवर हे पाऊल उचललंय. एका मल्याळम चित्रपटात नो मोर बॅकबेंचर्स सीन दाखवण्यात आला होता. त्यामध्ये वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांना गोलाकार बसवण्यात आलं आणि त्यानुसार केरळ राज्यात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. तशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. मिशन ज्ञानकवच उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील प्राथमिक शाळेमध्ये नो मोर बॅकबेंचर्स वर्ग पद्धत सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांचं शाळेत लक्ष लागावं आणि शिक्षकांचं सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत लक्ष पोहोचावं यासाठी ही बैठक व्यवस्था बदलली आहे. राज्यामध्ये पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा पद्धतीनं अभिनव प्रयोग करण्यात आलाय. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि दुरावस्थेविरोधात ठाणेकर आंदोलन करणार आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून नागलाबंदर घोडबंदर रोड या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे. घोडबंदर रोडवरती होणारी वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था या विरोधात आवाज उठवला जाईल. याआधी सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन मागच्या आठवड्यात करण्यात आलं होतं. घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणारे JNPTकडून येणारी अवजड वाहनं रात्री 12 वाजल्यानंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिले. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्या समन्वयानं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत शिंदेंनी सगळ्या यंत्रणांची बैठक घेतली. दरम्यान रात्री 12 पूर्वी वाहनं सोडणाऱ्या आणि वेळेचं बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले. अवजड वाहनांच्या पार्किंगची सोय आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या विकास कामासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा बैठक घेणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे उपमुख्यमंत्री समिती कक्षामध्ये ही बैठक घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते 30 सप्टेंबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. त्याशिवाय मंडाळे ते चेंबूर मेट्रो 2B च्या कामाचाही ते आढावा घेतील. तसंच वरळी नाका ते कफ परेड मेट्रो 3 ॲक्वालाईन कामाचा आढावाही घेतला जाणार आहे. मेट्रोचं विशेष स्क्रीनिंगही शिंदेंसमोर आज सादर होईल. पुणे शहरातल्या 6 रस्त्यांवरती पे अँड पार्क करण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनानं पुढाकार घेतलाय. 6 प्रमुख रस्त्यांवरती पे अँड पार्क, नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, बालेवाडीतील हाय स्ट्रीट, विमाननगर आणि बिब्बेवाडी या रस्त्यांवर पे अँड पार्क होणार आहे. हे रस्ते महापालिकेच्या नो हॉकर्स झोनमध्ये मोडतात. या रस्त्यांवरील नागरिकांकडून 10, 15 आणि 20 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे. तर दुचाकींसाठी तासाला 2, 3 आणि 4 रुपये इतके दर लागू होतील. भारतीय रेल्वेनं ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय. रेल्वे प्रवाशांना आता 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार आहे. IRCTCच्या नव्या नियमानुसार सामान्य आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात फक्त आधार प्रमाणीकरण केलेले युजर्सच तिकीटं बुक करू शकतील आणि हा निर्णय दलालांवर लगाम आणण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना प्राधान्य देण्यासाठी घेतल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी दीपक म्हात्रे यांच्यावर भर रस्त्यात
धारदार शस्त्रानं हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला सुपारी देऊन करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. तर हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. तर काही दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबारातील आरोपींनीच हा हल्ला केला असल्याची माहिती आहे. दीपक म्हात्रे यांचा आणि त्यांच्या परिसरातील राहणाऱ्या एका व्यक्तीचा जमिनीवरून वाद सुरू होता. या प्रकरणावरून वारंवार वाद होत होते. यासाठी अदखलपात्र तक्रारी पोलिसांकडे दिल्या होत्या. मात्र पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यानंच ही गंभीर घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात भारतीयांनी स्वदेशी वस्तूंची खरेदी केल्यास नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत अमेरिका गुडघ्यावर येईल असा विश्वास स्वदेशी जागरण मंचानं व्यक्त केलाय. नागपूरमध्ये स्वदेशी जागरण मंचाच्या पुढाकारानं देशभरातील व्यापारी संघटनांची 2 दिवसीय मंथन बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये अमेरिकेच्या प्रचंड टॅरिफनंतर जागतिक बाजारपेठेत आणि व्यापार विश्वात होत असलेल्या उलथापालथीसंदर्भात चर्चा करण्यात आली. टॅरिफचं संकट तात्कालिक असून लवकरच अमेरिकेला गुडघ्यावर आणण्याचा निर्धार करण्यात आलाय. भारतीय घरगुती बाजार 145 कोटी ग्राहकांचा असून घरगुती बाजाराच्या प्रचंड मागणीमुळे भारत टॅरिफ विरोधात यशस्वीरित्या लढू शकेल असं मत बैठकीत व्यक्त झालं. 60 कोटी मध्यमवर्गीय ग्राहक भारतात असून अमेरिकेची तर एवढी लोकसंख्याही नाही. त्यामुळे मध्यम वर्गाची मोठी क्रयशक्ती भारतात असून जगातली दुसऱ्या क्रमांकाची क्रयशक्ती आहे. याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आलं. सवयीतून देशी, आवश्यकतेतून स्वदेशी आणि फक्त मजबुरीमध्येच विदेशी या नीतीचा अवलंब आम्हाला करावा लागणार असल्याचं बैठकीमध्ये नमूद करण्यात आलंय. यावेळी स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय संघटक सतीश कुमार यांच्याशी एबीपी माझानं खास बातचीत केली आहे. आपल्यासोबत स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंघटक सतीश कुमार जी आहेत. पहले कह रहे थे भारत डेड इकोनॉमी है, अब कहते हैं वी आर ग्रेट इकोनॉमीज. तो अपनी बात आप ही बदल रहे हैं. हम अपनी जगह पर खड़े हैं. उन्होंने घोषणाएं की, उसमें लूज दोनों तरफ था. भारत भी लूज में जा रहा था, वो भी लूज में जा रहे थे. अब उन्होंने एहसास कर लिया है, इसलिए टोन काफी बदली है. पूरी तरह नहीं बदली, लेकिन टोन काफी बदल ली है. लेकिन हमारे को उम्मीद है नवंबर-दिसंबर तक वे अपनी टोन पूरी तरह बदल लेंगे. विन विन के समझौते पर जब तक वो नहीं आते तब तक भारत किसी प्रकार का समझौता नहीं करेगा. हमारी लोकल मार्केट स्ट्रांग है. 145 करोड़ की लोकल मार्केट दुनिया की सबसे बड़ी मार्केट है. हम देशी और स्वदेशी से इसमें से पार पा जाएंगे. उनको ही नीचे आना पड़ेगा. भारतीय नागरिक अमेरिकेला नोव्हेंबरपर्यंत वठणीवर आणू शकते असा विश्वास जो आहे तो स्वदेशी जागरण मंचाला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी उद्धव निमसेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. 22 ऑगस्टला धोत्रेवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर 29 तारखेला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास 20हून अधिक दिवस निमसे फरार होते. यानंतर जिल्हा न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयानं जामीन फेटाळल्यानं निमसे अखेर पोलिसांना शरण आलाय. त्यांच्याकडे आणखीन अजून बारकाईने तपास करणं बाकी, तरी ते इथून गुजरात म्हणजे राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश असं ते निरनिराळ्या राज्यामध्ये 10 ते 12 दिवस फिरले ते. असं त्यांची प्राथमिक माहिती मिळाली. आणखीन सविस्तर त्यांच्याकडे तपास करणं बाकी. या प्रकरणामध्ये एकूण किती आरोपी, किती अटकेत आहेत अजून? नागपूरच्या रामटेकमध्ये उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या 15 दिवसात 60 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसंच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. रामटेक शेजारील नबरगाव इथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी शेलार यांनी केली आणि त्यानंतर रामटेकच्या शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. माननीय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नाने रामटेकला आपण जे एक नवीन चित्रनगरी उभी करतो पाहतो आहोत, त्या संदर्भामधल्या सुद्धा काही बैठका आणि काही भेटी आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढलाय. आदिवासी पॅंथर संघटनेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाज करतोय. तर या मागणीविरोधात आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला होता. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील गांधीटोलामध्ये ओबीसी समाजानं जनजागृती रॅली काढली. रॅली दरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांनी 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या जीआरची होळी केली. सरकारनं काढलेला जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 21 सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात लगेच परत येतोय.